न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला शालेय पोषण आहारासंदर्भात वैजापूर गंगापूर तालुक्याचे आमदार श्री रमेश बोरणारे सर यांनी लक्षवेधी सूचना मांडली। मांडलेल्या या लक्षवेधी सूचनेवर मागणीस माननीय मंत्री श्री दादाजी भुसे साहेब यांनी तात्काळ उत्तर देत विषयाची दखल घेतली। इंडिया न्यूज 28 गंगापूर तालुका प्रतिनिधी योगेश जाधवची रिपोर्ट। बोरणारे साहेब अध्यक्ष महोदय, बोरणारे साहेबांचं उद्या देतो आपल्याला। बोरणारे साहेबांचं उद्या माझं झालं परत पाटील साहेब परत बोला। पाटील साहेब बोरणारे साहेबांचं उद्या तुम्हाला अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य कैलास पाटील साहेबांनी अत्यंत चांगली लक्षवेधी शिक्षण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आणली। राज्यामध्ये 86,000 शाळा आहेत आणि केंद्र सरकारमार्फत जवळजवळ 1800 कोटी रुपयाचं टेंडर शालेय पोषण आहारासाठी त्या ठिकाणी दिल्या जातं। अध्यक्ष महोदय, लक्षवेधीमध्ये फक्त ग्रीन पीस हिरवा वाटाणा जरी असला, परंतु खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय जो पुरवठा खऱ्या अर्थाने त्या शाळेमध्ये होतो, मग तो प्राथमिक मध्ये असेल माध्यमिक असेल, त्याची क्वालिटी अत्यंत खराब आहे। अध्यक्ष महोदय, ग्रीन पीसचा जर विषय जर घेतला तर ग्रीन पीस फ्रीजर शिवाय त्या ठिकाणी राहू शकत नाही। 135 रुपये प्रति किलोने त्या ठिकाणी ग्रीन पीसची ऑर्डर त्या ठिकाणी पुरवठ्यासाठी दिली आणि प्रत्यक्षपणाने जेव्हा जेव्हा आम्ही पाहतो त्या ठिकाणी फक्त पांढरा वाटाणा भिजवलेल्या पद्धतीने त्या ठिकाणी सप्लाय होतो का, ज्याची किंमत या ठिकाणी आपण नमूद केली का 30 ते 35 रुपयांनी त्या ठिकाणी मिळतोय। 1 किलो माग 100 रुपयाचा भ्रष्टाचार आहे। एवढा मोठा भ्रष्टाचार ह्या शालेय पोषण आहार मध्ये विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी होतोय। माझा पहिला प्रश्न या ठिकाणी आहे का याची चौकशी खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी करणार का? आणि दुसरा प्रश्न या ठिकाणी मी महत्वाचा या ठिकाणी मांडणार आहे का खऱ्या अर्थाने शालेय पोषण आहाराचं काम खऱ्या अर्थाने महिला बचत गटाला त्या ठिकाणी द्यावं का, जेणेकरून चांगलं काम त्या ठिकाणी महिला बचत गट त्या ठिकाणी करू शकेल आणि आमच्या उमेदच्या माध्यमातून त्यांनाही त्या ठिकाणी काम मिळेल। आणि म्हणून मी 3 प्रश्न या ठिकाणी विचारतोय का क्वालिटीच्या बाबतीमध्ये आपण खऱ्या अर्थाने चौकशी करणार का? वाटाण्यामध्ये तांदळामध्ये अन्य वस्तूमध्ये ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला त्याची चौकशी आपण करणार का? आणि महिला बचत गटामार्फत हे संपूर्ण काम शाळेचं महिला बचत गटाला देणार का? हे 3 प्रश्न आहे। धन्यवाद। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे की हिरवा वाटाणा आणि पांढरा वाटाणा याच्या दरामध्ये फरक आहे, ही वस्तुस्थिती आहे। परंतु मला या निमित्ताने सभागृहाच्या हे पण निदर्शनास आणून द्यायचं आहे की ज्या वेळेस या निविदा, कारण याचं ब्रीफिंग घेताना मी पण काही होलसेल किराणा व्यापाऱ्यांशी त्या ठिकाणी संवाद साधलेला आहे। ही ज्या वेळेस याचं प्रिपरेशन करण्यात आलंय, ही निविदा गठीत करण्यात आली, तर त्यावेळचे दर आणि आताच्या दरांमध्ये खूप मोठा फरक आहे, ही पण वस्तुस्थिती आहे। अध्यक्ष महोदय, आता जे सॅम्पल त्या ठिकाणी देण्यात आलेले होते त्या सॅम्पल प्रमाणेच त्या ठिकाणी पुरवठा झाला पाहिजे आणि या संदर्भामध्ये जी काही शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक आणि अन्न शिजवणारे पण जे आहेत त्यांची पण जबाबदारी आहे की त्या पद्धतीनेच तो अन्नधान्य त्या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे। आणि याचे नमुने दर 2 महिन्याने जे तपासणी लॅब आहेत, अधिकृत लॅब आहेत, याच्यामध्ये त्या अन्नाचे नमुने पण त्या ठिकाणी तपासले जातात आणि त्या तपासणीचे रिपोर्ट आल्यानंतरच त्याला ते देयक त्या ठिकाणी अदा केलं जाते। आणि म्हणून तांदूळच्या संदर्भामध्ये भारतीय अन्न महामंडळ जे आहे FCI, त्या माध्यमातून तो तांदूळाचा पुरवठा केला जातो। त्याचं फक्त वाहतुकीचंच निविदा त्या ठिकाणी संपन्न होते आणि हे अन्न शिजवण्याचं काम प्रामुख्याने गाव पातळीवरचे महिला बचत गट असतील किंबहुना तिथे जे काही मदतनीस असतील त्यांच्या माध्यमातून ते कार्य संपन्न केलं जात आहे।